निसर्गातल्या एका पावसानं जर या रस्त्याची गुणवत्ता दाखवायला सुरुवात केली असेल तर हा रस्ता पुढं लोकांसाठी योग्य ठरणार का? जर एस्टिमेट प्रमाणे हा रस्ता होत नसेल तर कदाचित हेच सगळेजण उद्या या रस्त्या संदर्भात ग्रामविकास मंत्री यांच्याकडे जाऊन बसणार आहे. आता 11,39,00,000 रुपयाचा जो निधी आहे तो केवळ मातीत जाऊ नये म्हणूनच ही खरं लोकांची आणि शेतकऱ्यांची तळमळ. आपण जो रस्ता पाहताय तो रस्ता अखंड महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारं जे देवस्थान आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंधळकर महाराज यांच्या गावातून सुरू होणारा आणि शेवरीपर्यंत असणारा हा 7.5 किलोमीटरचा रस्ता. या रस्त्याची साईडपट्टी आपण अगोदर पाहून घेऊया. ही रस्त्याची साईडपट्टी आहे आणि हा रस्ता आता सध्या शिवसमर्थ डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून बनवला जात आहे. ही साईडपट्टी आपण बघू शकता. या साईडपट्टीचा असणारा संपूर्ण मातीचा भाग पूर्णपणे वाहून गेलेला आहे. हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तयार केला जातोय. या रस्त्याचं एस्टिमेट खरं तर 11,39,00,000 रुपयांचं आहे. या ठिकाणी शिवसमर्थ डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून हा रस्ता बनवला जातोय. खरं तर या रस्त्याची गुणवत्ता एका सामान्य निसर्गाच्या जो पाऊस पडतो त्या निसर्गानं या रस्त्याची गुणवत्ता दाखवलेली आहे. ही गुणवत्ता आपण पाहताय, पण या ठिकाणी शिवसमर्थ डेव्हलपर्सच्या वतीनं साईडपट्टी करताना मुरुमाचा वापर केलेला नाहीये. या ठिकाणी साईडला जी माती आहे ती माती घेऊन ती माती साईडपट्टीला टाकलेली आहे आणि त्याच्यावरती रोलिंग केलेलं आहे. हे रोलिंग कदाचित निसर्गाला सुद्धा पटलेलं नाहीये, कारण निसर्गाला पटलेलं असतं तर त्या पावसात सुद्धा ते रोलिंग टिकलं असतं. मात्र या रस्त्याची आतापर्यंत केलेल्या कामाची गुणवत्ता आपण याच ठिकाणावरून पाहतोय. या ठिकाणासह आणखी सगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीची कामं झालेली आहेत. खरं तर हा रस्ता खरात वस्ती जी शेवरीमध्ये आहे त्या शेवरीपर्यंतचा हा 7.5 किलोमीटरचा रस्ता आहे आणि गेले अनेक वर्षापासून हा प्रलंबित असणारा रस्ता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे. खरं तर यांच्या माध्यमातून हा रस्ता तयार झाला. मात्र या ठिकाणी जो ठेकेदार काम करतोय त्या ठेकेदारानं या रस्त्याची गुणवत्ता खरं तर व्यवस्थित ठेवणं गरजेचं होतं. या ठिकाणी असणाऱ्या ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांनी शिवसमर्थ डेव्हलपर्सकडे या रस्त्याच्या बाबत जे इस्टिमेट असतं, ज्या इस्टिमेटमध्ये सगळ्या गोष्टी नमूद असतात, ते इस्टिमेटची मागणी केली. मात्र एकाही ग्रामस्थाला पदाधिकाऱ्याला कोणत्याही प्रकारचं इस्टिमेट त्यांनी दाखवलेलं नाहीये. 11,39,00,000 रुपयामध्ये या रस्त्या संदर्भात काय काय काम करायचं, मात्र शिवसमर्थ डेव्हलपर्स फक्त या सगळ्या लोकांनी माहिती विचारल्यानंतर तोंडी माहिती देते. इस्टिमेट द्यायचा प्रश्न येत नाहीये असं सांगितलं जातंय. हे इस्टिमेट का दिलं जात नाहीये? मग एस्टिमेट न दिल्यामुळं अशा पद्धतीचं काम करायचा अधिकार त्यांना कोणी दिला? हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं तर या रस्त्याचं जयकुमार गोरे जे ग्रामविकास मंत्री आहेत आणि त्यांच्या मतदारसंघातील हा रस्ता आहे. खरं तर या ठिकाणी अतिशय गुणवत्तेचा रस्ता होणं गरजेचं आहे. हा रस्ता गुणवत्तेचा झाल्यानंतर गोंदवले बुद्रुक पासून अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूरकडे जाणारा सुद्धा हा रस्ता महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ज्या वेळेला हा रस्ता व्यवस्थित होईल त्यावेळेला शिंगणापूरकडे जाण्यासाठी शेवरी रानंद या ठिकाणावरून हा मार्ग जवळ आहे. म्हणूनच जयकुमार गोरे यांनी खरं तर या रस्त्याची निवड केलेली होती आणि हा आडगळीचा असलेला रस्ता जर व्यवस्थित झाला तर भाविकांना या रस्त्याहून शंभू महादेवाच्या दर्शनासाठी जाता येणार आहे. त्याचबरोबर इथं मशाडी म्हणून एक देवस्थान आहे जे स्थानिक लोकांसाठी एक महत्त्वपूर्ण देवस्थान आहे आणि हा मशाडी नावाचं देवस्थान आहे. हे खरं तर जागरूक देवस्थान आहे. हा परिसर सुद्धा आता डेव्हलपमध्ये येतोय, कारण जयकुमार गोरे यांनी जे पाणी आणलेलं आहे ते पूर्णपणे पाणी या परिसरामध्ये पाईपलाईनच्या माध्यमातून आणलेलं आहे आणि त्यामुळं इथं या पाण्याचा उपयोग इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना होतोय आणि या शेतकऱ्यांना या रस्त्याचा वापर भविष्यामध्ये त्यांच्या शेतीच्या संदर्भात होणार आहे. आता तुम्ही बघू शकता ऊस, मका आणि बागांचं प्रमाण या ठिकाणी वाढू लागलेलं आहे. पण या सगळ्या गोष्टींसाठी जो महत्त्वपूर्ण हा रस्ता आहे तो रस्ता जर व्यवस्थित झाला नाही तर शेतकऱ्यांनी, भाविकांनी याचा कसा वापर करून घ्यायचा? त्यामुळं निसर्गातल्या एका पावसानं जर या रस्त्याची गुणवत्ता दाखवायला सुरुवात केली असेल तर हा रस्ता पुढं लोकांसाठी योग्य ठरणार का? खरं तर या गोष्टीसाठी जयकुमार गोरे यांनी संबंधित जो ठेकेदार आहे शिवसमर्थ डेव्हलपर्स यांना एकदा बोलवून घ्यावं आणि या रस्त्याची पाहणी करावी. खरं तर ही साईडपट्टीच आपल्याला या गुणवत्तेच्या संदर्भात माहिती देते. त्यामुळं शिवसमर्थ डेव्हलपर्सचं काम भविष्यातील कसं असेल हे जर इस्टिमेट दाखवणं
त्यांना दाखवून देणं गरजेचं असताना सुद्धा इस्टिमेट दाखवलं जात नाही. हे काय इस्टिमेट दाखवलं जात नाहीये? इस्टिमेटमध्ये असं काय नक्की दडलंय जे सर्वसामान्य नागरिकांना, पदाधिकाऱ्यांना न दाखवता हे काम सुरू आहे? त्यामुळं या ठिकाणच्या ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी खरं तर एक महत्त्वपूर्ण भूमिका घेतलेली आहे. जर इस्टिमेट प्रमाणे हा रस्ता होत नसेल तर कदाचित हेच सगळेजण उद्या या रस्त्यासंदर्भात ग्रामविकास मंत्री यांच्याकडे जाऊन बसणार आहेत. कारण जर साईडपट्टीत जर अशा पद्धतीने होत असेल तर मुख्य रस्ता कसा होणार ही काळजी आता या सगळ्यांना लागलेली आहे. त्यामुळं आता 11,39,00,000 रुपयाचा जो निधी आहे तो केवळ मातीत जाऊ नये म्हणूनच ही खरं लोकांची आणि शेतकऱ्यांची तळमळ आहे. त्याचमुळं अतिशय मोठ्या उत्साहात घेतलेलं जे भूमिपूजन होतं त्या भूमिपूजनानंतर हे काम सुरू झालं आणि हे काम एका पावसानं दाखवून दिलं की काम संबंधित ठेकेदार कोणत्या दर्जाचं करतायत. त्यामुळं या ठेकेदारानं हा रस्ता सर्वसामान्य लोकांसाठी, भाविकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्याची जाणीव ठेवणं ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यामुळं या रस्त्याचं काम गुणवत्तेचं आहे की नाही आपण बघू शकता. या ठिकाणी आपण बघताय हा नाला आहे. या नाल्यातील माती पूर्णपणे माती उचलून टाकण्याचं काम झालेलं आहे. इथं त्यांच्या मशिनरी सुद्धा दिसत आहेत. सध्या काम काहीतरी कारणानं थांबलं असेल, जेवणाची वगैरे सुट्टी झाली असेल, पण इथं मुरुम टाकण्याऐवजी चक्क मातीचा वापर केल्याचं आपल्याला स्पष्ट दिसतंय. त्यामुळं या ठिकाणचं काम हे निकृष्टच होणार एवढं मात्र नक्की. त्यामुळं ग्रामस्थांची भूमिका आहे ती योग्यच आहे. तसेच या ठिकाणी जर आत्ताच सजग ग्रामस्थांनी आवाज उठवला तर कदाचित या ठिकाणची माती हटवून मुरुम सुद्धा टाकावा लागेल आणि जर तो मुरुम टाकला नसेल तर हे ग्रामस्थ रस्त्याचं काम थांबवून नक्कीच ग्रामविकास मंत्र्यांच्या भेटीला जाणार एवढं मात्र नक्की आहे. त्यामुळं शिवसमर्थनं कामाची गुणवत्ता दाखवावी, आपल्याकडचं इस्टिमेट दाखवावं, इस्टिमेटमध्ये नमूद असलेल्या गोष्टी दाखवाव्यात आणि मगच काम करावं अशी ग्रामस्थांनी, नागरिक आणि शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळं या ठेकेदारानं स्वतःची मनमानी करण्याऐवजी ठेकेदाराच्या इस्टिमेटमध्ये जे नमूद आहे त्या पद्धतीनं काम करणं अशी सगळ्यांची मागणी आहे. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जटार, दहिवडी.